बार्बेक्यू पदार्थ किंवा ग्रिल केलेले पदार्थ व्हेजिटेरियन आणि नॉन व्हेजिटेरियन लोकांमध्ये एकदम फेमस आहे आणि हे सो कॉल्ड हेल्दीसुद्धा म्हटलं जातं. म्हणजे हे डीप फ्राईड नाही आहे, याच्यात ट्रान्स फॅट तयार होत नाही आहे किंवा याच्यामध्ये तेल कमी लागतं. बार्बेक्यू करताना हाय हीट, हाय टेम्परेचरचा वापर केला जातो. जेव्हा हे मीट, चिकन, फिश किंवा इव्हन व्हेजिटेबल्स हे हाय टेम्परेचरमध्ये ग्रिल केले जातात, तापवले जातात, भाजले जातात, त्यामध्ये AGEs हे कंपाऊंड तयार व्हायला लागतात. आपण जेव्हा व्हेजिटेबल्स किंवा मीट हे बार्बेक्यू किंवा ग्रिल करतो तर त्याच्यामधलं जे वॉटर असतं, जे ज्यूस असतं ते ड्राय होतं आणि त्याच्यावर एक प्रकारचा असा काळसर थर जमा होतो आणि ते क्रंची होतं. तर ॲक्च्युली हे जे क्रंचीपणा आहे किंवा जो ब्लॅकनेस आहे ते आहे AGEs. बार्बेक्यू करतो त्यावेळेस हाय ऑक्सिडेशनचं प्रमाण वाढतं, त्यामुळं फ्री रॅडिकल्स तयार होतात. जे बार्बेक्यू केलेले फूड असतात जर तुम्ही वारंवार जर खाल्ले तर शरीरामध्ये क्रॉनिक इन्फ्लामेशन तयार होऊ शकतं, फ्री रॅडिकल्स तयार होऊ शकतात. हे जे AGEs असतं हे इतकं पोटंट असतं की ते आपल्या सेलचं स्ट्रक्चर पण चेंज करू शकतं. बार्बेक्यू केलेले पदार्थ तर आपल्याला आवडताच, मग त्यासाठी काय करावं? तर एक तर आपण स्टीमिंग किंवा बेकिंग किंवा रोस्टिंग असं काही करू शकतो, ज्याच्यामध्ये कमी तापमानाचा वापर केला जातो आणि पदार्थ खूप करपले किंवा भाजले जात नाहीत. जर बार्बेक्यू करायचं असेल तर त्याला आधी तुम्ही मॅरिनेट करा. म्हणजे आपण लेमन ज्यूस आहे, व्हिनेगर आहे किंवा दही आहे, मसाले टाकून काही वेळ जर आपण चिकन, फिश, मीठ द्रावणामध्ये जर ते ठेवले गेले तर ते टेंडर होतात. त्यामुळे त्यांना जास्त ग्रिल किंवा जास्त भाजण्याची गरज पडत नाही. तर याच्यामध्ये AGEsचे प्रमाण कमी होतं. तुम्ही जर बार्बेक्यू पदार्थ खात असाल तर नुसते बार्बेक्यू पदार्थ तुम्ही खाऊ नका. त्यासोबत तुम्ही रॉ व्हेजिटेबल्स घ्या किंवा सॅलड्स घ्या, असं भरपूर प्रमाणात खा. AGEsमुळं आपल्या सेल्सचं जे नुकसान होण्याचं प्रमाण आहे ते थोडंफार कमी होतं.